हाय. हॅलो. हाय 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 एव्हरीबडी. आज खरं तर आम्ही इथे एका धबधब्याच्या इथे आलो आहे आणि मी फर्स्ट टाइम लाईव्ह जाते. मला काही माहीत नाही आहे, पण मे बी गप्पा मारू आपण. हाय, नमस्कार. तर आम्ही आलो आहे वेकेशनला 4 दिवसासाठी आणि इथे खरंच खूप शांत आहे आणि मुंबईच्या सगळ्या धावपळीतनं असं वाटलं हाय हाय रुपाली म्हणूनच का बोलता माझ्याशी. तर असं वाटलं की 4 दिवस जिथे शांत आहोत तिथून तुमच्याशी बोलता येईल, तिथे गप्पा मारता येतील, म्हणून मी खरं तर काल स्टोरी टाकली होती. पण इथे नेटवर्क खरंच खूप वीक आहे, त्यामुळे माहीत नव्हतं की कनेक्ट होता येईल का. पण त्यासाठीच नेटवर्क वीक म्हणून. हॅलो मोनाली. हेअर कलर सूट होत आहेत. त्याचे जे व्हाईट हेअर होते ते त्याचा खरं तर एका सिरियलचा लुक होता. तो खरं तर मलाही आवडला नव्हता, पण त्याच्यात कलर करणं ही झंझट नसल्यामुळे केवळ एक तो कन्व्हिनियन्स पण होता आणि त्या सिरियलचा लुक होता. कन्यादान नावाची सिरियल होती सन मराठीला, त्यामुळे तो जवळपास 1-1.5 वर्ष तसा लुक होता ना. 3.5 वर्ष. तर आता तो तरुण झालाय एकदम. आम्ही राहतो बोरिवलीला, मुंबईत. थँक्यू. तुझी मालिका खूप पूर्णपणे पाहिली, कन्यादान असं म्हणतात. थँक्यू सो मच. तर बऱ्याच वेळा विचारलं जातं की फिटनेसचं रहस्य काय, तुम्ही योगा का नाही सुरू करत. तर योगा हे खरं तर मीच शिकतेय आणि एक्सरसाइज पण माझी ट्रेनर आहे सिद्धी ढगे. योगा मी आदिती नारकरकडून शिकते. तर या दोघींकडनं मी शिकतेय, त्यामुळे मला असं वाटतं की मी जे शिकते आणि शिकताना मला जो छान एक्सपिरियन्स येतो तो तुम्हाला पण यावा, म्हणून मी सतत सांगत असते की बी कन्सिस्टंट. तुम्ही सतत योगा करा, एक्सरसाइज करा आणि मजा घ्या त्या सगळ्याची. फिटनेस असेल तर आपल्याला खरंच खूप छान वाटतं. वेकेशनला आम्ही आलो आहे पाचगणीला आणि अगदीच खूप आतमध्ये आहे. मेन पाचगणी शहरात नाही आहे, पण एक होमस्टे आहे ज्याची मी स्टोरी टाकली होती सकाळी. तर तिथे आलो आहोत. एकदम साधं, एकदम घरगुती असं सगळं आहे. खूप बेसिक आहे. AC पण नाही आहे, कारण ते ऑर्गॅनिक आणि अशा म्हणजे तिथे प्लास्टिकही वापरलं जात नाही असा तो स्टे आहे. तर तिथे आम्ही आलो आहे. आपली जोडी आवडते असं म्हणताय. थँक्यू सो मच. थँक्यू. ऐक किती छान. कुणाल, लवकर बरे व्हा. लव यू टू श्रीकांत. थँक्यू. आयडियल कपल. मला असं वाटतं की आम्हाला बरंच ट्रोल केलं जातं यूट्यूबला, तर खूपच केलं जातं. त्यामुळे मी सध्या यूट्यूबच्या कमेंट्स बंद केल्या आहेत, कारण मला असं वाटतं की आवडलं किंवा नाही आवडलं, लाईक किंवा डिसलाईक हेच महत्त्वाचं आहे. अचकट विचकट कमेंट्सपेक्षा त्या न वाचलेल्या बऱ्या, म्हणून मी कमेंट्स ऑफ केल्या आहेत. पण जसं अवी डान्स करतो, अवीला एकतर खूप नाचायला आवडतं, त्याला मजा घ्यायला खूप आवडते. मला प्रत्येक क्षण खूप आनंदात आणि मजेत जगायला खूप आवडतं. त्यामुळे अशी संधी आम्ही कायम साधत असतो. म्हणजे दिवसातला आमचा सगळा स्ट्रेस असतो तो आम्ही ज्यावेळेला रील करतो, अशा प्रकारचं छान ते रील आमच्या आनंदासाठी आणि आमच्या हॅपीनेससाठी म्हणून करतो. पण तो क्षण आम्ही जगलो की पुढचा दिवस खूप छान पद्धतीने जगायला आम्हाला मजा येते. खूप छान. येस. श्रीमंत स्टुडिओ पॉडकास्ट नक्की करूया आपण. तर आत्ता जो मुद्दा मी म्हटलं की तर ते ट्रोल केलं जातं की काय वय तुमचं, तुम्ही करताय काय. तर मला असं वाटतं की वयाचं खरंच आपण भान ठेवून उपयोग नाही आहे. आपलं आयुष्य आपल्याला एकदा मिळालेलं असतं, ते आपल्याला हवं तसं, आपल्या मजेनुसार आपलं आयुष्य आहे, ते आपल्याला हवं तसं आपण जगलंच पाहिजे. आणि प्लीज मला असं कधीच म्हणू नका की काय वय झालं हो तुमचं, हे शोभतं का तुम्हाला, तुम्ही तरुणपणी केलं नाहीत. तर असं काही नसतं. आपल्याला आयुष्याच्या ज्या टप्प्यावर जे करावंसं वाटतं, जे आपल्या सगळ्या फॅमिलीसाठी छान असतं, जे आपल्याला मजा देतं आणि एक आपल्याला नवीन ऊर्जा देतं जगण्याची, ते आपल्याला करता आलं पाहिजे आणि ते केलं गेलं पाहिजे. मी खरंच खूप भाग्यवान आहे की अवी सुद्धा मला तसाच मिळालाय, त्याचेही तेच विचार आहेत. त्यामुळे आम्ही दोघं एकमेकांना पूरक आहोत आणि मला असं वाटतं की अशा पूरक असण्याचा फायदा घेऊन आपण आपलं आयुष्य जगलं पाहिजे. त्यामुळे मला असं म्हणायचं की एकमेकांना पूरक असं आयुष्य जगता आलं पाहिजे तुम्हाला, आणि तुम्ही तसं जगावं. 7व्या मुलीची 7वी मुलगी आवडते. थँक्यू.
येस, आपलं आयुष्य एकच आहे, त्यामुळे आपण ते एन्जॉय केलं पाहिजे. विरोचकाला चष्मा लागला. चष्मा खरं तर मला अजिबात आवडत नाही, कमेंट्स वाचण्यासाठी म्हणून लावलाय नाही, पण अदरवाईज मला वाचताच आलं नसतं. आणि आता काय म्हणूया की खरंच कोविड नंतर मला आणि वयानुसार जसं आपण म्हणता की अजिबातच वाचता येत नाही, ब्लर दिसतं, त्यामुळे चष्मा लावायलाच लागतो, जो मला अजिबात आवडत नाही. येस, थँक्यू थँक्यू. भुईबावड्याला नक्की यायचं आहे. तर येस, 7व्या मुलीमध्ये राग येतो ना माझा, खरंच आहे, कारण मी अतिशय वाईट अशी आहे 7व्या मुलीमध्ये, जी मी नेत्राला छळत असते. आणि निगेटिव्ह कॅरेक्टरचा राग आला तरच मला वाटतं ते कॅरेक्टर उत्तम करतोय असं म्हटलं जातं आपण. येस, थँक्यू. नृसिंहवाडीला पण आम्ही येऊन गेलोय बऱ्याच वेळा. तर योगा हा एक मुद्दा होता आणि मला असं वाटतं की लाईफस्टाईल तुमची ही हेल्दी असली पाहिजे. म्हणजे जितकं वेळेत आपल्याला शक्य होईल तितकं वेळेत झोपलं गेलं पाहिजे, हेल्दी असं खाल्लं गेलं पाहिजे. हेल्दी खाताना आपण मला असं वाटतं की वेळेचा विचार केला पाहिजे. खूप उशिरा जेवणं आपल्याला सूट नाही करत, ते आपल्या शरीराला घातक असतं. त्यामुळे 7-7:30 फार तर 8 वाजता तुम्ही जेवलं गेलं पाहिजे रात्री. आणि सकाळी मी तर 11:30ला जेवते, पण तुम्हाला जितकं लवकर शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही जेवायला घ्या, सुरुवात करा. तुम्हाला तब्येतीत तुमच्या फरक नक्कीच जाणवेल. येस, थँक्यू. आम्ही आत्ता आहोत पाचगणीला आणि अजून 2-3 दिवस असणार आहोत आणि मग मुंबईला जाऊ. मग मुंबईला शूटिंग सुरू होईल. तुला आणि काही सांगायचं का की तुला जे म्हटलं जातं की काय तुम्ही अचकट विस्कट एक्सप्रेशन देता किंवा काय असं करतास, ते म्हणायचंय का तुला? मी ज्या वेळेला तो क्षण आनंदाने जगत असतो ना, त्यावेळेला मी माझा चेहरा आचकट होतोय, विचकट होतोय, पिचकट होतोय, मी काही बघत नाही. मला जो आनंद देणारी ऊर्जा आणि तो क्षण फार महत्त्वाचा असतो त्यावेळेला. आणि त्यातनं मला जी ऊर्जा मिळते, मला खूप असं करून मला जर छान वाटत असेल तर मी तसं करणार. त्यामुळे मी किती घाण्यारडा दिसतोय मग तुम्ही ज्या वेळेला स्क्रीनवरती मी तुमच्या आनंदासाठी म्हणून मी काम करत असतो, त्यावेळेला आम्हाला तसं बंधनकारक असतं. मी जर तसे चेहरे केले तर तुम्हाला ते आवडणार नाही. पण रील करताना माझा आनंद तो फार महत्त्वाचा असतो माझ्यासाठी. सो माझं काही लक्ष नसतं, मला तो क्षण आनंद देऊन जाणार एवढंच मी बघत असतो. सानिका, आम्ही डान्स छान करतो, थँक्यू सो मच. कारण मला डान्सचा इतका कॉम्प्लेक्स होता, रादर अजूनही आहे. मी आत्तापर्यंत ज्या काही 30-40 फिल्म्स केल्या, त्याच्यात ज्या वेळेला मला डान्स करायचा सिक्वेन्स आला तेव्हा माझ्या पोटात सिरियसली गोळायचा की माझा हात एकीकडे, माझा पाय एकीकडे, माझं एक्सप्रेशन नाही, त्याच्यात ते लिपसिंक करायचं असायचं. आणि मला खूप भीती वाटायची की बापरे, आता डान्स कसा करणार मी. फारच म्हणजे मी खूप ठोकळा आहे डान्सच्या बाबतीत. पण ह्या रील्सच्या माध्यमातून 10 सेकंद म्हणा, 15 सेकंद म्हणा, असं ट्रायआउट करता करता आपल्याला असं की 10 सेकंद आपल्याला छान तालात आणि व्यवस्थित आपलं शरीर नाचू शकतं आणि तेच मी एन्जॉय करते. त्यामुळे कदाचित ते छान वाटत असेल. आता ती मला सगळं शिकवते. असं काही नाही आहे. थँक्यू. 7व्या मुलीची 7वी मुलगी प्लीज बघत राहा. आणि आता तुम्ही विषय काढलात म्हणून तेही सांगते की टेलिव्हिजनचा जो डेली सोप असतो तो तुम्ही बंद करा अशा झोनमध्ये बऱ्याच कमेंट्स येतात आम्हाला. पण मला असं वाटतं की आपलं नेहमीचं आयुष्य आहे, त्याच्यातही रोज काही नवीन घडत नाही. काहीतरी कुठेतरी ते स्टॅग्नेट होतं, कुठेतरी तेच घडतं. आणि सिरियलचं कसं आहे की 1-1.5 वर्ष झाल्यानंतर कुठेतरी त्याला एक स्टॅग्नन्सी येते किंवा एक तोचपणा येतो. आणि 7व्या मुलीची 7वी मुलगी ही एक गोष्ट आहे, जशी आपण चांदोबात वाचतो तशी. विरोचक आहे, राक्षस आहे, देवी आहे. त्यामुळे ते फार मनाला लावून घेऊ नका, फार मनावर घेऊ नका. ती मज्जा घ्यायची गोष्ट आहे, ती एन्जॉय करा, एवढंच म्हणणं आहे माझं. थँक्यू सो मच दीपाली. स्वामिनी सिरियल खरंच खूप छान होती, ती लिहिली पण छान होती आणि तो कंटेंटही ऐतिहासिक असल्यामुळे त्याला एक बेस होता. आणि मलाही स्वामिनीची गोपिकाबाई करायला खूप मजा आली होती. बाजीराव बल्लाळ, येस, मी काशीबाई नावाचा शो केला होता आणि तो फारच आवडला होता सगळ्यांना. म्हणजे गोपिकाबाईची सासू राधाबाई त्या जनरेशनचं कॅरेक्टर होतं ते. अविनाश सर, तुमचं पैज लग्नाची मधलं काम खूप छान आहे. डोंबिवलीला येणं होत नाही श्रीकांत फार, आई बाबा तिथेच असतात.
परंतु जाणं येणं ट्रॅफिक काम त्यामुळे असं ट्रॅफिकमुळे थोडंसं 2-3 महिन्यांनी एकदा वगैरे जाणं होतं. आईबाबाच इकडे माझ्या घरी येतात. नक्की भेटूया आदिनाथ. हाय अविदादा, ऍक्टर संकेत मोरे म्हणतोय. कसं आहे? हाय हाय संकेत. येस, नक्की बोलूया काश्मीरा. तर ज्यावेळेला टेलिव्हिजन सुरू असतं तेव्हा एका सिरियलवर नक्कीच 100 कुटुंब पोचली जातात. ही एक इंडस्ट्री आहे आणि इथे कामं केली जातात. त्यामुळे असं आम्हाला वाटतं की आपली सिरियल जास्तीत जास्त चालली तर टेक्निशियन्सना किंवा रादर प्रोड्युसरनी जे पैसे घातलेले असतात त्या प्रोजेक्टमध्ये तर त्यांनाही पैसे मिळतात आणि आणखीन कुटुंब इथे सर्व्हाइव्ह होतात. त्यामुळे सिरियल जास्तीत जास्त चालावी असं वाटत असतं. आणि सगळ्याच सिरियलमध्ये काही दिवसांनी एक असा स्थिरपणा येतो. त्यामुळे प्रत्येक प्रोजेक्टच लगेच बंद व्हावं, लगेच प्रत्येक प्रोजेक्टनी प्रत्येक वेळेला एंटरटेन करावं असं नसतं. आणि अगदीच तुमचं म्हणणं मला पटू शकतं की काही काही वेळेला खरंच कंटाळा येतो एखाद्या प्रोजेक्टचा, पण तेव्हा ते तुम्ही जर बघणं बंद केलं तर त्याच्या TRPवर परिणाम होतो आणि मग चॅनलला कळू शकतं की आता ही सिरियल लोकांनी पूर्णपणे बघून झाली आहे आणि मग त्याच्यावर डिसिजन घेतला जातो. तुम्ही आर्टिस्टच्या पेजवर जर सतत कमेंट्स करत राहिलात की बंद करा बंद करा, तर आमच्या हातात काहीच नसतं. स्क्रीन प्ले, स्टोरी हे सगळं चॅनल फायनलाइज करतं आणि ते आमच्या हातात येतं आणि जे आमच्या हातात आलंय ते 100% करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. त्यामुळे सतत अशा कमेंट्स केल्या की बा आम्हालाही काही काही वेळेला कंटाळा येतो की ह्याच्यात आम्ही काहीच करू शकत नाहीये, तर आता तुमच्या कमेंट्सना तरी आम्ही काय रिप्लाय करू, अशी सिच्युएशन होते बऱ्याच वेळा. तेव्हा तुम्ही चॅनलच्या डायरेक्ट पेजला जर केली कमेंट्स तर थोडंफार काहीतरी फरक पडू शकतो. फ्रीजचा व्हिडिओ छान होता, थँक्यू रणजित. तो एक सिक्वेन्स होता 7व्या मुलीची मधला आणि त्याच्यासाठी फ्रीज तर नॉर्मल होता पण तो पूर्ण रिकामा करून मला त्याच्यात बसवलं होतं. सुचिता, खूप मोठा मेसेज आहे, मला वाचताच नाही येते इतक्या पटकन, त्यामुळे तो मिस झालाय माझ्याकडनं, सॉरी. अविदादा, यावेळी खूप पॉझिटिव्ह उत्साही आहात, छान जगताय, असंच राहा. थँक्यू. आज पण छान दिसतो. आज तर आम्ही आंघोळ पण नाही केली. आम्ही जंगल ट्रेलला बाहेर पडलोय आणि आता इथे फिरतोय सगळीकडे जंगलात, कारण पाचगणी असलं तरी सुद्धा इथे दुपारी खूप गरम होतंय, म्हणून आम्ही आज असं ठरवलंय की आपली दुपार अशी जंगलात काढावी. आणि इथे अजिबातच आवाजही नाहीये कसला आणि सिरियसली खूप थंड आहे त्या मनाने, त्यामुळे आज आंघोळ नाही केली. आता लाईफस्टाईल टिप्स मी मगाशी सांगितलं तसंच, एकतर आपल्या शरीराचं ऐकावं, आपल्या शरीराला काय हवं आहे, त्याला काय छान सूट होतं याचा विचार करावा आणि मग आपली लाईफस्टाईल ठरवावी. पण लवकर उठणं, लवकर झोपणं, व्यायाम करणं आणि हेल्दी खाणं हे 4 मुद्दे तर अजिबातच विसरू नयेत. रोज तुमच्या शरीराची हालचाल थोडी तरी झालीच पाहिजे. सकाळच्या वेळेमध्ये तुम्ही कामाला सुरुवात करण्याच्या अगोदर जर तुमच्या शरीराची खूप छान एक ऍक्टिव्हिटी तुम्ही पाहिजे ती ठरवून घ्या आणि त्या पद्धतीने कन्सिस्टंटली ती सातत्यपूर्ण अशी करत राहा. 1-2 वर्ष बघा, तुम्हाला तुमच्या संपूर्ण दिनक्रमामध्ये फरक पडेल. मयूरनाथ, तुम्ही आसामवर ना, मग आप आसाम से हो, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अस. रबने बना दी जोडी. येस. छान दिसता, थँक्यू सो मच. मला असं वाटतं की तुम्ही छान दिसता म्हणूनच आम्हाला असं वाटायला लागतं आणि ज्या वेळेला एखादी गोष्ट आपल्याला आतून वाटायला लागते ना, तेव्हा ती आपल्या चेहऱ्यावर दिसते. म्हणूनच मी सतत सांगत असते की सेल्फ लव्ह हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कसेही असलात तरी तुम्ही सुंदरच आहात आणि तुम्ही स्वतःवर प्रेम केलंच पाहिजे. आणि जर आपण स्वतःवर प्रेम केलं तर आपण आपल्याला जे हवं आहे, आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे स्वतःवर प्रेम करणं खरंच खूप गरजेचं आहे आणि ते करत राहा. कविता, थँक्यू सो मच. येस, तर आता मला वाटतं की थांबूया. मतदान केलंय ना? मतदान महत्वाचं आहे. तर सांगलीला माहित नाही हो कधी येणार. आता नाटक सुरू असताना वेगवेगळ्या प्रांतात जाणं होतं. लवकरच आमचं एक नाटक सुरू होईल आणि नक्की त्यावेळेला आपण प्रत्यक्षात भेटूया. जे कोणी आता सगळे मेसेजेस करतायत त्या प्रांतात त्या ठिकाणी आपण नक्की भेटूया. योगासाठी मी 1 तास देते. सकाळी 6:30 वाजता सुरुवात करते, कारण मला 8:15ला निघायचं असतं घरातून. त्यामुळे 6:30 ते 7:30 असं मी योगा करते. येस, थँक्यू.
बिग बॉसमध्ये नाही अजिबातच नाही मिस्टर योगू. मला तसं भांडता येत नाही आणि मला जमतही नाही. तो गेम काय तोच मला कळला नाही आहे, त्यामुळे बिग बॉस मला जरा नाही जमणार खेळायला. अक्कलकोटला नक्की येऊ, मध्ये आम्ही येऊन गेलो होतो, पण आता परत एकदा कधीतरी येऊ डेफिनेटली. प्लीज, थँक्यू सो मच रोही. तुम्ही योगा सुरू केलात आणि तो कन्सिस्टंटली करत राहा, थांबू नका. येस, रील्सला आम्हाला पण खरंच मजा येते. तुम्हालाही आवडते रसिका, थँक्यू सो मच. राकेश सांगतात की तुझा खूप मोठे फॅन आहेत ते. थँक्यू. शिवराम दळवी, नाही आला तुमचा मेसेज. अरे, पैंजण आवडतात तुम्हाला? थँक्यू, मलाही आवडतात. माझ्याकडे पण खूप प्रकारचे पैंजण आहेत. नाशिकला येणार, नक्की येणार. तर थँक्यू सो मच. आता मला खरंच आठवत नाही आहे अजून काय मला सांगायचं होतं. डाएटचं मला बरेच जण विचारतात, तर डाएटचं एकतर आम्ही दोघंही प्युअर व्हेज आहोत आणि तसाही काही संबंध नाही. खरं तर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असलात तरी तुम्ही हेल्दी डाएट करूच शकता. पण मी भाकरी खाते, मी गहू खात नाही. भात खाते डेफिनेटली, भाकरी खाते, पण एका वेळेला एकच धान्य असा नियम आहे माझा. म्हणजे 15 दिवस असतील, 15 दिवस मी ज्वारीची भाकरी तर ज्वारीची भाकरीच खाते, किंवा भात असेल तर मग तांदळाचा भातच खाते, मग त्याचे सगळे पदार्थ खाते 15 दिवस. तर असं तुम्हीही करून बघा. सॅलड खूप खाते, भाज्या व्यवस्थित खाते. जितकं जास्तीत जास्त तुम्हाला रॉ आणि नैसर्गिक जितकं तुम्हाला खाता येईल तितकं तुम्ही खाल्लं तर ते उत्तम आहे. जास्ती आहारातल्या 30-35%, 40% जर तुमचं सलाड्स आणि वगैरे असे सगळे असतील ना, तर ते पचायला खूप छान असतं आणि तुमचं पोट कायम थोडंसं असं हलकं राहणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कायम एनर्जेटिक आणि उत्साही राहायचं असेल तर. आणि मजा येते. आपलं शरीर जर व्यवस्थित असेल तर आपल्याला, मला वाटतं मानसिकरित्या पण आपण एक असा आनंदी असतो आणि छान वाटत असतं आपल्याला. तर डाएटचं असं फार काही. योगा सुद्धा अजिबात मिस करू नका. योगा हा तुम्ही सुद्धा कन्सिस्टंटली रोजच्या रोज नियमित 15-20 मिनटं 25 मिनटं तरी कराच. कारण श्वसन जेवढं तुमचं प्रलंबित कराल ना तुम्ही, जेवढं लांबवाल, म्हणजे तुमच्या श्वासावरचं नियंत्रण तुमचं जितकं छान येईल तितके तुम्ही छान उत्साही आणि पॉझिटिव्ह एनर्जीने, सकारात्मक ऊर्जेने तुम्ही भरलेले असाल कायम. अक्षय, आवाज कमी येतोय ना? आम्ही ना इथे इतक्या शांततेत येतो, आम्हाला वाटतं की आमचा आवाज खरंच खूप जास्त आहे ओव्हरऑल, त्यामुळे हळू बोलतोय. किंवा मी फोन थोडा दोघांनाही एकत्र येण्यासाठी लांब धरलाय म्हणून असेल, पण ठीक आहे, माहीत नाही. नेक्स्ट टाइम मी इंडोर कुठेतरी येऊन लाईव्ह येईन. येस, 20-25 वर्ष बघताय, थँक्यू सो मच. येस, थँक्यू सुयश, थँक्यू सो मच. तुझं इन्स्टा हँडल एवढं वेगळ्या नावाचं आहे, मला कळत नाही, त्याच्यामुळे तू मेसेज केलास. लेक लाडकी सासरला, सून लाडकी सासरची नाव होतं खरं तर त्याचं, आणि माझी पहिली फिल्म होती ती. खरंच खूप छान होते आणि बऱ्याच लोकांना अजूनही आवडते. बऱ्याच बायका रादर भेटतात मला की आम्ही तुमची फिल्म पाहिली आणि आम्हाला आवडली. अक्कलकोटला नक्की येणार. येस. चला मग, तुम्ही कामात असाल, आम्ही तर आज इकडे अगदीच मोकळे आहोत, निवांत आहोत. त्यामुळे तुम्ही तुमची कामं करा, मज्जा करा आयुष्यात, आणि कधीच स्वतःला कशापासूनही अडवू नका. जे तुम्हाला ज्या टप्प्यावर करावंसं वाटेल त्या टप्प्यावर तुम्ही ते करत जा आणि आयुष्याची सिरियसली सांगते मजा घेत राहा. कारण आपल्याला माहीत नाही, मला म्हणतात बरीच जण की तुम्ही म्हाताऱ्या झाला, थेरडी झाली वगैरे, काही वाटेल ते शब्द वापरतात, पण मला त्यांना हेच सांगणं असतं की म्हातारं व्हायला सुद्धा आपण एक आपल्या आयुष्यातल्या वयाचा एक टप्पा पार करायला सुद्धा नशीब लागतं, जे बऱ्याच लोकांच्या नशिबात नसतं. आपण बघतो आपल्या आजूबाजूला कितीतरी मुलं छोटी असताना तरुणपणी बरीच माणसं जातात. तर आपण जितकं वय वाढेल आपलं ते आपलं एन्जॉय केलं पाहिजे. आपण आपलं ते नशीब आहे, आपल्याला ते ब्लेसिंग आहे, आपल्याला आशीर्वाद आहेत देवाचे, असं समजलं पाहिजे. त्यामुळे तुम्ही कधीच कोणाला असं म्हणू नका की थेरड्या म्हातारं झाला, अमुक झालं, असं नका म्हणू. कारण त्यांना वाईट वाटण्याच्या ऐवजी ते तुम्हाला तुमच्या दृष्टीने ते चांगलं नाही आहे. तर ज्या टप्प्यावर असाल, जिथे तुम्हाला वाटेल तसा तुम्ही आयुष्याचा आनंद नक्की घ्या. तर मला असं म्हणायचं की कोणाविषयी कुठल्याही पद्धतीचा कसलाही वाईट विचार आपल्या मनामध्ये अजिबात आणू नका.
तुमचा दिवस पूर्ण चांगला जाणारच. डेफिनेटली समोरच्याबद्दल कायम चांगलाच विचार करायचा. आपण आपल्या बाबतीत आणि समोरच्या बाबतीत खूप छान विचार करायचा. अजिबात वाईट विचार मनामध्ये आणूच द्यायचा नाही. मन प्रसन्न आणि छान शुद्ध असं ठेवायचं. ओके, तर मग आता थांबूया आणि नक्कीच परत भेटूया. यावेळेला मी फर्स्ट टाइम लाईव्ह आले होते, त्यामुळे मलाही माहिती नव्हतं की काय कशा गप्पा मारू तुमच्याबरोबर. पण मजा आली. आता मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. आम्ही खरंच आज आरामात आहोत, इथे फिरणारच आहोत. पण तुम्ही तुमचं काम करा, छान मजा करा. वीकेंड लवकरच येतोय, सो हॅपी वीकेंड आणि असंच आयुष्य एन्जॉय करा. बाय, भेटत राहूया.